नमस्कार मित्रांनो, लोकभक्ती जीवन या चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे। या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार का, कधी आहे हे ग्रहण, जाणून घ्या वेळ आणि तारीख। मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये ग्रहाला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक वर्षी चंद्रग्रहणाबरोबर सूर्यग्रहण सुद्धा दिसून येते। सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे। सूर्यमालेत सूर्य स्थिर असतो आणि इतर ग्रहाप्रमाणेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरतो। या दरम्यान अशी एक वेळ येते की चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो। यामुळे सूर्याकडून पृथ्वीवर येणारा प्रकाश काही वेळेसाठी खंडित होतो। याला सूर्यग्रहण असे म्हणतात। या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी होते, पण ते भारतात दिसले नाही। या ग्रहणाचा परिणाम राशीचक्रातील 12 राशींवर दिसून आला होता। आता या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात असून पितृपक्षाच्या अमावस्येला दिसून येईल। सूर्यग्रहणाची वेळ आणि तारीख कोणती याविषयी सविस्तर जाणून घेऊया। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। मित्रांनो, चला तर मग बघूया या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण कधी आहे। ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 आहे। या दिवशी रात्री 9:13 हे सूर्यग्रहण सुरू होणार आणि रात्री 3:17 समाप्त होणार। या ग्रहणाचा कालावधी 6 तास 4 मिनिटांचा असणार आहे। हिंदू पंचांगानुसार या वर्षी दुसरे सूर्यग्रहण अश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीला दिसून येईल। या दिवशी पितृपक्ष अमावस्या आहे। या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार का? या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी आहे, त्यामुळे ते भारतात दिसणार नाही। सूर्यग्रहण दरम्यान सूतक काळ पाळायचा का? जेव्हा हे ग्रहण होईल तेव्हा भारतात रात्र होईल आणि सूर्यास्त झालेला असेल, त्यामुळे या ग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होणार नाही। या ग्रहणाचा सूतक काळही वैध राहणार नाही। यावर्षी कुठे दिसणार हे सूर्यग्रहण? पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची सावली पडते अशाच भागावरून सूर्यग्रहण दिसते। हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही। भारताबाहेर अर्जेंटिना, पॅसिफिक, अटलांटिक, दक्षिण अमेरिका, पेरू आणि फिजीमध्ये हे ग्रहण दिसणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण कन्या राशी आणि हस्त नक्षत्रात दिसून येईल। तसेच याच दिवशी चंद्राबरोबर बुध आणि केतू विराजमान राहील। गुरु आणि मंगळाची पूर्ण दृष्टी दिसून येईल। सूर्याच्या दुसऱ्या स्थानावर शुक्र, 6व्या स्थानावर वक्री शनी विराजमान राहणार। अशात काही राशींना लाभ मिळू शकतो। या सूर्यग्रहणाचा मिथुन, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश आणि धनलाभ मिळू शकतो। अडकलेली कामे मार्गी लागतील। याशिवाय मेष, वृषभ, सिंह, मीन राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे। वाहन चालवताना किंवा कोणत्याही यात्रेदरम्यान सतर्क राहा। कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या। या दरम्यान या लोकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये, तर याचे आर्थिक नुकसान होऊ शकते। धन्यवाद मित्रांनो, आज मी सूर्यग्रहणाविषयी माहिती दिलेली आहे। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। धन्यवाद मित्रांनो।